नमस्कार मित्रांनो, माझे नाव विजयकुमार गौतमराव गेडाम। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नैनवस्ती राडेगाव, केंद्र राडेगाव, तालुका राडेगाव, जिल्हा यवतमाळ येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे। तर आमच्या शाळेमध्ये जे मूल्यवर्धन उपक्रम राबवण्यात आलेला आहे, त्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांमध्ये कोणता परिणाम दिसून आला, सकारात्मक परिणाम, त्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये जे परिणाम दिसून आले आहेत त्याच्यावर मी थोडासा प्रकाश टाकणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी जे शाळेमध्ये मूल्यवर्धन उपक्रम राबवण्यात आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जी सवयी आहे, जे सर्वांगीण विकास आहे, ते सर्वांगीण विकासामध्ये एक सकारात्मक बदल या ठिकाणी झाल्याचा दिसून येतो। आता ते सकारात्मक बदल कोणकोणते आहे ते या ठिकाणी मी थोडक्यात सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। विद्यार्थ्यांच्या वर्तनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांमध्ये नम्रता, शिस्त, आदरभाव यामध्ये वृद्धी झाल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे। विद्यार्थी शिक्षकांशी परस्पर इतर मित्रांसोबत बोलताना आदरभावाने बोलताना या ठिकाणी दिसून येते। त्यांच्या बोलण्यामध्ये सुसंस्कृतपणा, सभ्यपणा या ठिकाणी दिसून येतो आहे। म्हणजे हे एक सकारात्मक बदल या ठिकाणी दिसत आहे। जर त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव याबद्दल जर बोलायचं झालं तर विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये वावरतात तेव्हा त्यांच्यामध्ये वर्तनामध्ये कुठेतरी जबाबदारी जे एक जबाबदार व्यक्तिमत्व त्या ठिकाणी दिसून पडतो। कारण जेव्हा विद्यार्थी शाळेमध्ये खेळतात किंवा शाळेमध्ये जे काही वस्तू वगैरे ठेवलेले आहेत, जे काही शाळेची मालमत्ता आहे, ते मालमत्तेची विद्यार्थी व्यवस्थित काळजी घेतात। ते शाळेची मालमत्तेची कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतात। आणि शाळेमध्ये वावरत असताना स्वच्छता हे जे मूल्य आहे ते जपतात। शाळेमध्ये कुठेही कचरा होता कामा नये, वर्गात कुठे कचरा होता कामा नये याची ती विद्यार्थी काळजी घेतात। असा विद्यार्थ्यांमध्ये हा बदल आपल्याला झालेला दिसून येतो आहे। विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना, समूहभावना दिसून येतो आहे। जेव्हा आपण शाळेमध्ये एक उपक्रम राबवत होतो, मग ते गटक्रिया असो, प्रकल्प असो किंवा मग दुसरे काही प्रात्यक्षिक असो, तेव्हा विद्यार्थी काय करत होते, गटमध्ये आपण चर्चा करायला लावत होतो। गटमध्ये चर्चा केल्यानंतर त्यांना प्रेझेंटेशन करायला लावत होतो। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपण समूहामध्ये, ग्रुपमध्ये काम करायचं, गटमध्ये काम करायचं आणि गटमध्ये प्रेझेंटेशन करायचं आणि कोणतेही काम करत असताना आपण समूहामध्ये काम केलं पाहिजे अशी भावना त्यांच्यामध्ये वृद्धिंगत झाली। हा एक मूल्य त्यांच्यामध्ये बदल झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे। विद्यार्थी जेव्हा गटामध्ये काम करत होते, गटमध्ये चर्चा करत होते, गटमध्ये समोर येऊन प्रेझेंटेशन करत होते, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचं दिसून आला। जे विद्यार्थी समोर येत नव्हते किंवा बोलताना कुठेतरी त्यांच्यामध्ये कुठं कमीपणाची भावना वाटत होती किंवा मग ते कुठेतरी भीत होते, तर आता तो विद्यार्थी नेहमी त्यांना संधी दिल्यामुळे विद्यार्थी त्यांना जे माहिती आहे, जे ज्ञान आहे, जे माहिती आहे ते न भीता आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन करू लागली। तर हे बदल विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी दिसून येऊ लागला। जर विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड बद्दल जर बोलायचं झालं तर विद्यार्थी नवीन गोष्टी शिकायला उत्सुक दिसायला लागला। विद्यार्थी म्हणायला लागले की आम्हाला काहीतरी नवीन शिकायचं आहे, त्यांच्यामध्ये म्हणजे नवीन गोष्टी आपण शिकायला पाहिजे ह्या बाबतीत त्यांच्यामध्ये आवड निर्माण झाली, रुची निर्माण झाली। आणि जर विद्यार्थ्यांचं हे जे मूल्यवर्धन जे उपक्रम आहे, ह्या मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्याचा विकास होणार नाही। याला जर आपण दुर्लक्ष केलं तर कसं चालेल। विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती आहे, एकमेकांबद्दल सहानुभूती, कृतज्ञता, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा, पर्यावरणासंबंधी जे काही पर्यावरणाचे आपण रक्षण केलं पाहिजे इत्यादी मूल्ये वृद्धिंगत झाल्याचे या ठिकाणी दिसून आलेले आहेत। म्हणजे अशा पद्धतीने हे जे मूल्यवर्धनच्या उपक्रमाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये बदल होताना आपल्याला या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे, याचे परिणाम दिसून येत आहे। तर याचा परिणाम असा झाला की शाळेचं जे एकंदरीत वातावरण आहे ते शाळेचं एकंदरीत वातावरण आनंदी झाला। आधी आनंदी होता पण त्याच्यामध्ये भर पडली। शाळेचं वातावरण स्वच्छ, आधीपेक्षाही स्वच्छ व्हायला लागला, जेणेकरून पोरांमध्ये जी स्वच्छतेची भावना वृद्धिंगत झाल्यामुळे परिसर तर स्वच्छ झालाच, परिसर सुरक्षित झाला, शाळेचं वातावरण आनंदित झाला आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांची मैत्री सुधारली। त्यामुळे एकंदरीत शाळेमध्ये मूल्याचा विकास झाला आणि शाळेचं वातावरण आनंदी झाला। तर अशा पद्धतीने ह्या मूल्यवर्धन उपक्रमामुळे शाळेच्या गुणवत्ता विकासामध्ये अप्रत्यक्षरित्या वाढ झाल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून आले। एवढे बोलून थांबतो।
धन्यवाद.